नमस्कार मंडळी, आज आहे फार्म हाऊसवरचा आमचा दुसरा दिवस. हे बघा, छान असे हे मित्र आले सकाळी सकाळी भेटायला. खूप छान असे क्यूटशे हे ससे होते. पाळलेले आहेत हे फार्म हाऊसवरती, म्हणून अजिबात हलत नव्हते जागचे. किती सुंदर आहेत ना. सो सकाळचे वाजले ते 6 आहो आणि मी लवकर उठलो. तर म्हटलं चला फेरफटका मारूया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया फार्म हाऊसचा आजूबाजूचा व्ह्यू. खूप सुंदर असा बनवलेलं हे फार्म हाऊस आहे. फुल टू नेचर वाईब्स, म्हणजे आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे. भरपूर झाडं लावलेली आहेत तिथे. सो हे बघा, अननस आलेला आहे या झाडाला. किती सुंदर वाटतं ना असं बघायला, फळ आलेलं झाडावरती. आणि खरंच आपण लावलेल्या झाडांना आलेलं फळ पाहून खूपच आनंद होतो. सो आम्ही दोघं छान असं फिरत होतो, फार्म हाऊस बघत होतो की कशा प्रकारे कुठली कुठली झाडं आहेत फार्म हाऊसवरती. त्यांनी भरपूर भाजीपालाही लावलेला आहे. हा बघा, भोपळा आलेला आहे वेलीवरती. भरपूर वेली होत्या इथे भोपळ्यांच्या. हा रशीने वरती बांधून ठेवलेला होता. आणि ही जी कंपाऊंड वॉल आहे ना, त्याच्या पलीकडे नदी आहे एक. सो ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो हे बघा, इथला जो केअरटेकर आहे ना, या सस्यांना रोज सकाळी गाजर खाऊ घालतात. खूपच ऍक्टिव्ह ससे होते, म्हणजे पूर्ण फार्म हाऊस ते फिरत होते. सकाळचं ते बाहेर येतात आणि संध्याकाळी बाहेर येतात. सो खूप क्यूट असा हा ससा होता. तो बघा पळाला, आता मी जवळ गेले तसा पळून गेला. सो हे बघा, इथे हे 2 बाकीचे इथे आहेत. सो ही बघा, मी बोलली ना कंपाऊंड वॉलच्या पलीकडे ही नदी आहे आणि इथेच त्यांनी भाजीपाला वगैरे लावलेला आहे. खूप सुंदर व्ह्यू होता सकाळचा. कवळं कवळं ऊन होतं. अच्छा, हे भराव टाकलं असेल. इथे सगळ्या भाज्या लावल्यात. टोमॅटो आहेत. हो, टोमॅटो किती आलेत बघा ना. वांगी पण आहेत तिथे. हा दुसरा दिवस आहे फार्म हाऊसचा. आजूबाजूला सगळे त्यांनी फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत. भरपूर छान सुंदर बनवलेलं आहे फार्म हाऊस. काही ठिकाणी अजून कामही चालू आहे त्यांचं. सो आंब्याची झाडं, जांभळाची झाडं, इतर फळांची झाडं सगळी लावलेली, पपई, केळी वगैरे सगळं त्यांनी ते लावलेलं आहे. आता आम्ही जवळजवळ गेट जवळच आलेलो फार्म हाऊसच्या, राऊंड मारता मारता. सो सगळं आम्ही बघत बघत चाललेलो आहोत, कुठली कुठली झाडं वगैरे सगळी. आणि काही झाडं ऑलरेडी पहिली इथे होतीच, मोठी मोठी झाडं. सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि इथले जे केअरटेकर आहेत तेही खूप काळजी घेतात या झाडांची. सो हे बघा, किती मोठी मोठी झाडं आहेत. खूप छान व्ह्यू होता सगळीकडूनच, चारही बाजूनी. सो आता आपण पुढे जाऊया गेटच्या बाहेर. सो इथे ना एक केळीचं झाड आहे, त्याला छान अशी केळी आलेली, ते तुमच्यासोबत शेअर करते. सो हा बघा, केळीचा घड किती सुंदर आहे ना. सो आता हे आम्ही आलेलो आहोत मेन गेट जवळ फार्म हाऊसच्या. इथे हे केअरटेकर राहतात आणि आम्ही बाहेरही फेरफटका मारला गेटच्या जाऊन. आणि हा आहे ओव्हरऑल व्ह्यू फार्म हाऊसचा. खरंच खूप सुंदर असं हे फार्म हाऊस होतं. मग पुढे लॉन मध्ये आल्यानंतर आम्ही चप्पल काढून छान अशा गवतावरती चाललो. म्हणतात ना, चप्पल न घालता गवतावर सकाळी सकाळी चाललं तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. 2 दिवस खूप मजेशीर आणि आनंदात गेले. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. हा बघा, फार्म हाऊस वरचा स्विमिंग पूल आता शांत आहे, कारण सगळे झोपलेले आहेत. आता एकदा सगळे उठले की सगळ्यांची पोहण्यासाठी घाई होणार. प्रजेचं काढून लाजतो. तिला स्विमिंग कॉस्ट्युम हवाय. भेटला ते विनय घेऊन गेला होता. विनय बॅग मध्ये भेटला का? हो, इथे बाहेरच्या किचन मध्ये चालू आहे नाश्त्याची तयारी. पोहे बनले आहेत. हे बघा, गरमागरम पोहे होते. आणि जे नॉनव्हेज खाणार होते त्यांच्यासाठी बुर्जी आणि ब्रेड आणि छान असा चहा. हा बघा, चहा सुद्धा इथे तयार होत आहे. सो हा होता आजचा नाश्त्याचा मेनू. सो छान असे गरमागरम पोहे विद्या सर्व करत आहे सगळ्यांसाठी. आणि ही बघा प्राऊ. हॅलो प्रावी, इकडे बघ आजी. आता ना, हा
कसली मस्ती करतात भारी. दमलायत नाचून नाचून. हो ना, दोनच काय पाणी. ए चल येत आहे ना पाहिजे इथं. घेऊ का? आई शपथ, हे बघ. अरे वा मस्त कट पीस आहेत मस्त भारी हे ते एक नंबर. खापरीचे ते मोठे हम्म, सगळी मच्छी आहेत मस्त खापरीची किती आणले पापलेट काय माहिती आता ते भाऊ. छान आम्ही दोघं बसलोय शेडमध्ये. सावली आहे छान. बाकी ठिकाणी पूर्ण ऊन आहे. आणि नाश्ता वगैरे झाला छान. पोहे बुर्जी. बाकी सगळे स्विमिंग करतायत. सार्थक बरोबर. ते डॉल्फिनच वाटतात त्यात. कडेला आलेला डॉल्फिनच दिसतात सगळे. हे सगळे डॉल्फिनच आहेत बघ ना. एक एक दोन वर काढतो. ही विद्या काय घेऊन चालली? ती रिस्टॉक करते सगळं. नाश्ता घेऊन आली आहे जेवणाच्या आधीचा. थँक्यू विद्या. फ्रेंच फ्राईज खात आहे ही. काहीतरी आणायला गेली होती. नाही काहीतरी आहे. सो आता जाऊयात किचनमध्ये. हे बघा हे बाहेर किचन बनवलेलं आहे. सो इथे जाऊयात. आता इथे फिश फ्राय होत आहे. हे बघा काल पण विसरलो ना मसाला. तर बरं आमच्या आईला सांगते ना सारखोलीशी द्यायला. बरं घरच्या आई सगळे बोंबील आहेत ना. हे ते गिताडा रावस आहे. इथून घेते. सो इथे छान असं हे बोंबील फ्राय होत आहे. आणि हे बघा इथेही बोंबील आहेत. आणि प्राप्ती छान जो रावस होता त्याला मॅरिनेट करत आहे छानपैकी. सो छान सगळ्या फिश खाणाऱ्यांसाठी. आणि हे प्रॉन्स आहेत त्यालाही मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. जे सगळे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांची आज मजाच होती. छान अशी पार्टी होती फिश पार्टी त्यांच्यासाठी. सो आणि हे खापरी पापलेट आहेत. ते सुद्धा आता तळायचे आहेत. हे बघा बोंबील फ्राय होतोय छान कुरकुरीत होतात हे बोंबील. कशी वाटली आमची ही फार्म हाऊसवरचा दुसरा दिवस ते नक्की कमेंट करून सांगा. सो छान असे हे प्राप्तीने तळले बोंबील सुद्धा. आणि छान सगळ्यांनी एन्जॉय केलं हे जेवण. हा पाटा लाजल्या. छान फिश फ्राय आले. खापरी फिश पापलेट. कोण कोण वाव लिंबू पिळून मस्त चटपटीत. या खायला. कोण कोण एन्जॉय करणार आहे ती फिश. वाव खावा. छान आम्ही अशा रील्स सुद्धा बनवल्या. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. जेवायला बसलो. इथे फिश फ्राय आहे रावस पापलेट. आणि व्हेज घेतलेलं आहे मी. इथे आहे वांग बटाटं आणि मटरची भाजी मटकीची भाजी आणि तांदळाची भाकरी. सो आम्ही सगळेजण आता जेवण करत आहोत जे शिल्लक राहिलेले आहेत ते. सो छान सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं. सो हाय एव्हरीवन. तिथे बसली सविता जेवायला. तसं नाही. नाही बस राहू दे. जेवण वगैरे झालं. थोडासा आराम करून मग आम्ही सगळेजण निघालो घरी जायला. सो फ्रेंड्स कसा वाटला आमचा हा फार्म हाऊसवरचा दुसरा दिवस. आजचा हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. हॅव अ नाईस डे.